सुंदरवारी तुमच्या समोर शाहीर देवेंद्र जीवनाने ठेवलेली मी त्याने मला एकही शब्द वाईट बोललेले नाहीत त्यामुळे मीही त्यांना वेडा वगैरे न बोलता माझा कार्यक्रम मी आठवण सांगितलं लक्ष असून शाहिरांची स्तवन परवाही मला कसरगोळवरला ही स्तवन त्यांनी घातलेली आहे फेमस सॉंग आहे तुम्हाला काय सांगायला नको थोडंसं बनवायचा प्रयत्न केला तर आणखीन 2 शो आहे तरी सुद्धा प्रयत्न काय करेल सांगून दोन्ही कर जोडले मनी स्वर छेडले आजकाल गायले ते मला लोक भेटायला आली बक्षीस सुद्धा आलेले आहेत ते देतो माझे शब्द मला ऐकू येत नव्हते माझे शब्द मला मध्ये ऐकू येत नव्हते स्पष्ट अनुभव म्हटले तुमचा आवाज नसला होता तरी सुद्धा तुमचे शब्द स्पष्ट ऐकायला येतो हा फरक आहे शब्द फेक आहे शब्द फेक सगळ्या जणांना जमत नाही क्वचित जणांना
ईश्वरची देणगी आहे ते मायबापांची माझ्या कृपा आहे म्हणून त्या बघा त्यांच्या स्तवनाला हात द्यायला सुंदर स्तवन आहे आणि त्यांनी केदारलिंगांना गायले आहे त्यांचं आराध्य देवत आहे मी शक्तिवान आहे मी माझी आदिमायेची बाजू आहे त्यांची बाजू शिवशंकरांची आहे आणि त्यांनीच गायला पाहिजे होतं आणि त्यांनी गायलंय खूप चांगलं केलेलं आहे जोडले आज बदल असतील मला माहिती नाही शब्द बदलले असतील मनी स्वर छेडले नावधण्याचं ओठावर नावधण्याचं ओठावर दिसे शोभून मंदिर मनराईत घराच्या काठावर सुंदर सुंदर स्तवन आहे हे धर्मिकाला गायले माझं राजमंडळ सुद्धा माझे नवीन शाखा या तुमच्या माझा बाजूला घोडे सगळ्या गावातील गुरुबाईची शाखा आहे आणि त्यांचंही नाम ठेवत आहे मला आनंद वाटला मोहनी सुंदर गायले मी त्याला कापणार नाही कापणार नाही त्याचा उत्तर देत नाही मोहनी घणी सुंदर गायलाय तेवढा समजा नाही गायलाय माझा आवाज बसलाय तरी कसं गाजय बघा तरी कसं गाजय बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद मिट्टी वतन की आई है चिट्ठी आई है चिट्ठी आई है चिट्ठी आई है चिट्ठी आई है वाह आवाज बसलाय बुवा नाही बसलाय बऱ्याबऱ्या शाहीर आहे सचिन बुवा म्हणतात बक्षीस आहे प्रथमेश बाविस्कर मांडवी टीमच्या माध्यमातून 300 रुपयांचं वारणार पारितोषिक त्याचप्रमाणे या लांजा गावचे गावकर बबन पाले गावकर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं वारणार पारितोषिक आहे कोणी सुंदर गवळण सुद्धा गायलेले आहे उत्तर कसं असतंय काय शाहीर मी परवाच्या कार्यक्रमात सुद्धा या गोष्टीची परवाच्या कार्यक्रमात सुद्धा मला आवाज येत नाही मेंदूमध्ये बोलतो परवा सुद्धा बोललो शायरांच्या गवळणच्या ऐकतात अतिशय वाखाणण्याजोगे मी किती वाईट किती म्हणजे मीच नाही बाकीच्या सोबत कसे कार्यक्रम करतात मला माहिती नाही पण माझ्यासोबत जेव्हा त्यांनी कार्यक्रम केलाय गवळण त्यांनी माझ्यासोबत सोजवळच केली परवाची सुद्धा गवळण सोजवळच होती आजही चांगली गवळण झाली आणि चांगलंच उत्तर देतो ऐका अगदीच घे बेशक तुम मेरी मोहब्बत हो सावळा हरी मी ग तुझा घनश्याम सावळा हरी मी ग तुझा घनश्याम स्वर मुरलीचे पडता गाणी स्वर मुरलीचे पडता गाणी घेते मुखी माझे नाम सावळा हरी मी ग तुझा घनश्याम कोण म्हणतो कृष्ण म्हणतो मला द्यायला सावळा आहे काळा आहे पण मी तुझा घनश्याम आहे
असं काना म्हटलं उत्तर कसं असतं ऐका पोरांनो रेकॉर्ड करून घ्या जीवन बुवानं त्यांच्या प्रेमाच्या गवळणीची कटिंग दिलं एकच शायर या कोकणामधला तो सचिन बुवा परवाही दिली त्यांनी सुंदर गवळण दिली प्रेमाचीच गायली काय उत्तर युट्यूबला येईल माझ्या पोरं टाकतील नाही तर जिंकलेलं आहेत त्यांचे बांधव ते निश्चितपणे टाकतील आजही उत्तर कसा शायर आहे का समाज आहे का तर राधा काय म्हणते ऐका माझा नया घरी काय म्हणते राधा आणि तुम्हाला समजायला पाहिजे म्हणते ना राधा म्हणते तू माझा प्रिय सखा मी तुझी भक्ती केली पण माझा ह्या जन्मी माझा नवरा आहे त्याचं नाव अनिया आहे राधा काय म्हणते माझा या घरी तो माझा प्रभू राम 7व्या जन्मी मला वचन दिलंस तू की 8व्या जन्मी मी तुझं हे वचन पूर्ण करीन असं वचन दिलं रामाच्या जन्मी म्हणून ती काय म्हणते राधा बघा माझा या घरी तो माझा घनश्याम समाजामध्ये घडतायत नवरा हे आपली प्राथमिकता हे प्रत्येकानं जाणतं म्हणजे आणि म्हणून पहिलं गाणं जास्त मुलांना त्रास देणार नाही एकच विषय गाणं पण वाद जिवारी कोणचा नाही विषय माझा हातून कसा आहे जीवनला थोडस पतिव्रता देवेंद्र तुझी देवेंद्र तुझी देवांचा राजा येतो यांना मी बोलत नाही हा बोलतोय पतिव्रता बदनाम केलीस अरे देवेंद्र तुझी मग त्याच अजून कर्माची तू भोगतो सफल त्याच अजून कर्माची तू भोगतो सफल
विषय आहेत मित्रांनो. फक्त काय म्हणतात ना, तब्येत थोडासा आवाज साज येत नाही तरी तुमच्यापर्यंत जेवढं पोहोचवण्याचा प्रयत्न आहे पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. यात वाद नाही, कारण माझं नाव साहेब सचिन आहे. टेन्शन घ्यायचं काम नाही. लक्षात ठेवा, पोहोचवण्याचं काम करतोय. बघा पुढचा विषय. मी आपला वनात एकटाच शिकतो. मी आपला वनात रानात रानात म्हणजे तुम्हाला लगेच समजून. मी आपला रानात एकटाच शिकतो. मग माझ्यावर कशाचा हा कुत्रा भुकतो. विषय कसा आणि वन कुत्री गावी वन कुत्री गावी मी आपला वनात एकटाच शिकतो. माझ्यावर कशाला हा कुत्रा भुकतो. काय याचा धोका काय याचा धोबडा फोडू का जवळा. आज नेमकाच मारून आता पकडून याची मान. आता पकडून याची मान. आता कापून गोनी
त्यांनी कुत्री गायची, चॅलेंज आहे माझं. त्यांनी कुत्री गावी आणि आता हा देतोय आता रामायण करतोय मारून बोरीच्या झाडाच्या तुम्ही काहीतरी वेगळं समजू नका. विषय कसा जरी लपलास आड बोरीच्या नाही सोडणार मी तुझ मारीच्या. माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रमामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची कार्यशाळा झाली. जातीवंत मी शेतकरी शेतात नांगर धरी. जातीवंत मी शेतकरी शेतात नांगर धरी. शेताच्या बांधावर बसून काय करणार